वेलकम वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूर स्टँडर्ड 10th मैथमेटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 6 ट्रिगोनोमेट्री ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रीमधील काही भाग आपण पाहिलेला आहे. प्रॉब्लेम सेट 6 मधील काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 8. Two buildings are in front of each other on a road of width 15 meters. From the top of the first building, having a height of 12 meters, the angle of elevation of the top of the second building is 30 degree. What is the height of the second building? असा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनची फिगर आपल्याला काढायची असेल तर ती फिगर या पद्धतीने असेल, कारण दोन समोरासमोर बिल्डिंग दाखवलेल्या आहेत आणि म्हणून एक लहान बिल्डिंग आणि एक मोठी बिल्डिंग आपण दाखवूया. म्हणजे ती या पद्धतीने आपण दाखवूया. हा आपलं ग्राउंड आहे असं समजूया. ही पहिली बिल्डिंग, त्याला आपण ए बी नाव देऊया आणि ही दुसरी बिल्डिंग, त्याला आपण सी डी नाव देऊया. आणि आता काय झालेलं आहे, टू बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन ए रोड ऑफ विड्थ 15 मीटर. हा जो आहे तो रोड आहे, तो 15 मीटर दिलेला आहे आपल्याला. अजून काय दिलेला आहे, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग अ हाईट ऑफ 12 मीटर. म्हणजे जी बिल्डिंग आहे ही फर्स्ट बिल्डिंग, त्याची 12 मीटर हाईट आहे आणि त्याच्या टॉपपासून द अँगल ऑफ इलिव्हेशन टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग. म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे इथं उभा आहे आपण, इथं उभा आहे याचा अर्थ ही झाली लाईन ऑफ विजन आणि हा झाला अँगल ऑफ इलिव्हेशन. ही लाईन ऑफ विजन झाली, याला आपण नाव देऊया ई. ही लाईन ऑफ विजन झाली आणि हा जो अँगल झाला हा 30 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आणि मग हा जो अँगल आहे आणि मग आपल्याला काय काढायचं आहे तर हाईट काढायची. सी डी ही जी आहे ती हाईट आपल्याला काढायची आहे. मग याच्यावरून जर आपण शोधलं तर आपल्याला काय सांगता येईल बघा. आता इथं हे लक्षात घ्या, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. ही लाईन ऑफ विजन आहे, याचा अर्थ हा पण 90 आहे. म्हणजे राहिलेला हा सुद्धा किती झाला, 90 झाला. म्हणजे हा रेक्टँगल झाला. ए बी डी ई हा रेक्टँगल झाला आणि हा रेक्टँगल असेल म्हणजे हा 12 आहे, म्हणजे हा 12 मीटर असेल. हा 15 आहे म्हणजे हे सुद्धा 15 मीटर असेल. आता फाइंड आउट काय करायचं राहिलं, फक्त आपल्याला टोटल सी डी पाहिजे. त्याच्यातलं आपल्याला ई डी मिळालं, फक्त सी ई राहिलं. म्हणजे हे एवढं शोधायचं राहिलं. इथं 15 आहे म्हणजे tan 30 जर वापरला आपण तर आपल्याला याचा आन्सर मिळतं. आता कसं कसं लिहायचं आहे, आन्सर कसं लिहायचं बघा. तर काय करायचं, लेट सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी be the height of buildings. ए बी आणि सी डी रिप्रेझेंट काय करते तर हाईट ऑफ द बिल्डिंग रिप्रेझेंट करते. आणि सेगमेंट बी डी काय करते, बी डी रिप्रेझेंट द रोड रिप्रेझेंट करते. आणि ही लाईन ऑफ विजन आहे म्हणून ए ई परपेंडिक्युलर टू सी डी आपण लिहूया आणि सी डॅश ई डॅश डी असं आपल्याला याच्यावरून लिहिता येईल. आता आपल्याला दिलेलं काय काय आहे तर ए बी आपल्याला माहिती आहे 12 मीटर, बी डी माहिती आहे 15 मीटर आणि अँगल ऑफ इलिव्हेशन इज इक्वल टू अँगल सी ए ई इज इक्वल टू 30 डिग्री. हा एक अँगल आपल्याला माहिती आहे. याच्यावरून आपण काय सांगू शकतो आता तर इन राईट अँगल ट्रायंगल
इन राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल CAE. CAE tan 30 is equal to 30 degree is equal to CE अपॉन AE आपल्याला सांगता येईल. आणि मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो? याच्यातला एक पार्ट फक्त राहिला आपला इथं लिहायचा. राईट अँगल ABDE, quadrilateral ABDE is rectangle. Therefore, AB is equal to ED is equal to 12 meter. आणि BD is equal to AE is equal to 15 meter. ऑपोजिट साइड्स. आणि मग tan 30 आपल्याला इथं सांगता येईल. ए ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 15, म्हणून tan 30 ची व्हॅल्यू किती? तर tan 30 ची व्हॅल्यू 1/√3. चार्टवरून आपल्याला ते लक्षात आलं असेल. CE अपॉन AE आपल्याला माहिती आहे 15 आहे. आणि मग मी काय केलं? तिरकस गुणाकार केला तर √3 इंटू CE is equal to 15 मिळेल. therefore CE is equal to 15/√3 मिळेल. पण 15 म्हणजेच काय आपलं? 3×5 = 15 √3 आणि 3 म्हणजेच √3 इंटू √3 इंटू 5/√3. सो √3ला √3 कॅन्सल होईल आणि 5√3 फक्त आन्सर इथं राहील. म्हणजे आपल्याला CE काय मिळेल? 5√3 मीटर मिळेल. पण आपल्याला CE नको आहे, आपल्याला पाहिजे काय? CD पाहिजे. therefore CD is equal to CE plus ED. C डॅश E डॅश D आपल्याकडे आहे. आणि therefore CD is equal to CE किती आपला मिळाला? 5√3 मिळाला. आणि ED किती मिळाला आपल्याला? तर 12 मिळालेला आहे. म्हणजे 12 प्लस 5√3 हा CD आपल्याला मिळेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? दुसऱ्या बिल्डिंगची हाईट मिळेल. सो हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 12 प्लस √3 मीटर असं आपल्याला हे सांगता येईल. या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. Next question, question number 9. A ladder on the platform of a fire bridge van can be elevated at an angle of 70 degree to the maximum. The length of the ladder can be extended up to 20 meter if the platform is 2 meter above the ground. Find the maximum height from the ground up to which the ladder can reach. एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. ए लॅडर ऑन दी प्लॅटफॉर्म ऑफ ए फायर ब्रिज व्हॅन कॅन बी इलिव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 डिग्री टू दी मॅक्झिमम. म्हणजे काय केलेलं आहे? एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती काय केलेलं आहे? फायर ब्रिजची व्हॅन उभी केलेली आहे. आता हा प्लॅटफॉर्म आहे असं समजा. याच्यावरती फायर ब्रिजची काय केलेली आहे? व्हॅन उभी केली. म्हणजे ती व्हॅन या पद्धतीनं आहे असं समजूया आपण. आणि ती आपण AB ने रिप्रेझेंट करूया. हे ग्राउंड आहे आणि ही काय झाली? त्याच्यावर दिलेले आहे ते प्लॅटफॉर्मच्या वरती व्हॅन दिलेले आहे. आणि या व्हॅनवरती काय आहे? तर लॅडर आहे. आणि म्हणून ती लॅडर आपण काय करूया? या पद्धतीनं AC ही लॅडर आहे असं समजूया. AC ही लॅडर आहे असं समजूया. आणि मग हा जो भाग असेल हा या पद्धतीने घेऊया. म्हणजे काय काय झालं बघा. आता
हा प्लॅटफॉर्म आहे, त्यालाही नाव देऊया आपण प्लॅटफॉर्मला. BE हा प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती AB काय आहे, व्हॅन उभी आहे आणि त्या व्हॅनवरती काय आहे, लॅडर आहे म्हणजे शिडी आहे. तुम्हाला माहिती आहे फायर ब्रिगेडची गाडी कशी असते, त्याच्यावरतीच त्याचं काय असते, शिडी असते आणि म्हणून ही शिडी आहे असं आपण समजलं. तर इथला जो अँगल तयार झालेला आहे तो अँगल किती दिलेला आहे, 70 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. अजून काय काय दिले, द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. म्हणजे ही जी दिलेलं आहे ही 20 मीटर आपल्याला दिलेलं आहे आणि ही दिलेलं आहे तर 2 मीटर. प्लॅटफॉर्म अबोव द ग्राउंड किती आहे, 2 मीटर आहे आणि म्हणून तो अबोव घेतलेला आहे आपण. आता काय विचारले आपल्याला, फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू द विच द लॅडर कॅन रीच. ते लॅडर कुठंपर्यंत पोचली आहे प्लॅटफॉर्म पासून, म्हणजे हे अंतर आपल्याला काढायचं आहे. तर हे अंतर CE हे अंतर आपल्याला काढायचं आहे. मग CE अंतर काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल. काय काय लिहायचं, आता AB म्हणजे काय ते पहिल्यांदा लिहूया. लेट सेगमेंट AB रिप्रेझेंट द फायर ब्रिज व्हॅन. AC represent the ladder and AD is horizontal line म्हणजेच line of vision. Angle CAD is angle made by the ladder with horizontal. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आणि दिले काय काय आपल्याला, आता AB इज इक्वल टू 2 मीटर, AC इज इक्वल टू 20 मीटर आणि अँगल CAD इज इक्वल टू 70 डिग्री. आणि मग आपल्याला आता काय काय करायचं बघा. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, हा 2 मीटर दिला म्हणजे हा सुद्धा 2 मीटर आहे हे आपल्याला घ्यावं लागेल. मग इथं आपण लिहूया DE quadrilateral ABED is a rectangle therefore AB is equal to ED is equal to 2 मीटर. तर आपण पुढे लिहू शकतो ऑपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टँगल. आता काय करायचं, या ट्रायंगलचा विचार करायचा. इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला. इन राईट अँगल ट्रायंगल CDA साइन 70 डिग्री. साइन का वापरायचं, कारण हा आणि हा अपोजिट आहे आणि हा हायपोटेनियस आपल्याला मिळालेला आहे आणि हा अपोजिट साइड आहे म्हणून आपण साइन 70 वापरलं. साइन 70 इज इक्वल टू CD अपॉन AC. आता साइन 70 आपल्याला दिलेला आहे बघा. एक्झाम्पलमध्ये साइन 70 आपल्याला दिलेला आहे, तो किती दिला आहे, 0.94 दिलेला आहे आणि त्याचाच वापर करायचा. CD आपल्याकडं नाही आहे, CD आपल्याला फाइंड आउट करायचे. AC आपल्याकडे आहे 20 आणि म्हणून देअरफॉर CD इज इक्वल टू 0.94 इंटू 20. देअरफॉर CD इज इक्वल टू आपल्याला मिळेल 18.80 मीटर. आणि मग आपल्याला पाहिजे काय, देअरफॉर CE इज इक्वल टू CD प्लस ED आणि मग
इथं आधार पण देऊ शकतो आपण. देअरफॉर CE इज इक्वल टू CD आपल्याकडे आहे 18.80 प्लस 2. सो CE इज इक्वल टू 20.80 मीटर. आणि CE म्हणजेच काय आपलं, तर मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच इज 20.8 मीटर. असं आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल. Next question, question number 10. While landing at an airport, a pilot made an angle of depression of 20 degree. इथं angle of depression आहे. Average speed of the plane was 200 km per hour. The plane reached the ground after 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. इथं sin 20 आपल्याला दिलेला आहे 0.342. तर जे दिलेलं आहे ते आपल्याला वापरावं लागणार आहे, त्यामुळे साइन इथं वापरायचं हे आपल्याला लक्षात येईल. बघा एक्झाम्पल काय आहे. व्हाईल लँडिंग ॲट अन एअरपोर्ट पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 डिग्री. लँडिंग ॲट अन एअरपोर्ट काय करायचं आहे, तर विमानाचं लँडिंग करायचं आहे. आणि मग लँडिंग म्हटलं की वरून खाली आलं, आणि म्हणून इथं अँगल कसला होतोय, डिप्रेशन अँगल तयार होतोय. ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 20 km/h. ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे त्या प्लेनचं. किती आहे प्लेनचं स्पीड, तर 200 km/h, एका तासाला 200 किलोमीटर. द प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड्स. मात्र काय केलेलं आहे, तर तो विमान जे आहे ते विमान लँडिंग करताना ग्राउंडपर्यंत जे पोचणार आहे ते 54 सेकंदामध्ये पोचणार आहे. आणि काय विचारलेलं आहे, फाइंड द हाईट ॲट विच द प्लेन वॉज व्हेन इट स्टार्टेड लँडिंग. लँडिंग करतानाचं जी हाईट असणार आहे ती हाईट आपल्याला विचारलेली आहे. मग आपण आता काय करूया, याची पहिल्यांदा फिगर काढूया आणि मग आपण लक्षात घेऊया काय करायचं. तर आपण काय करणार आहे, ग्राउंड लेवल घेतलं आपण. पहिल्यांदा ग्राउंड लेवल घेऊया. BC ही जर समजा ग्राउंड लेवल असेल, तर लँडिंग करताना जे प्लेन असणार आहे तो प्लेन इथं असेल A पोझिशनला. A पोझिशनला प्लेन असेल तर लाईन ऑफ विजन ही या पद्धतीनं होईल, या पद्धतीने. म्हणजे इथं नाव देऊया AD ही लाईन ऑफ विजन होईल. म्हणजे लँडिंग त्याला कुठं व्हायचं आहे, C या पोझिशनला लँडिंग व्हायचं आहे. आणि म्हणून इथला जो अँगल असेल तो 20 डिग्रीचा अँगल झालेला असेल, अँगल ऑफ डिप्रेशन. आता हा 20 आहे म्हणजे हा सुद्धा काय होतो आपला 20 होतो अल्टरनेट अँगल्सवरून. या पद्धतीची ही फिगर असेल. आता फिगर लक्षात आली का, बघा काय काय आहे. तर लेट पॉइंट A रिप्रेझेंट the position of the plane and point C represent the position where plane lands. बघा काय काय लिहिलं, A ही पोझिशन कशाची आहे, तर प्लेनची आहे. आणि C या ठिकाणी तो काय होणार आहे, लँड होणार आहे, असं आपल्याला दिलेलं आहे. ते आपण लिहून घ्या. आता काय केलं आपण, या पद्धतीने लिहिलं. आता पुढं AD काय आहे, लाईन ऑफ विजन आहे. आणि म्हणून अँगल DAC इज अँगल ऑफ डिप्रेशन.
अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अँगल DAC किती दिलेला आपल्याला, तर 20 डिग्रीचा दिलेला आणि म्हणजेच अँगल ACB इज इक्वल टू अँगल DAC इज इक्वल टू 20 डिग्री, कारण अल्टरनेट अँगल्स, ते दोन अल्टरनेट अँगल्स आहेत आणि म्हणून 20 डिग्रीची मिळाली. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे. ॲव्हरेज स्पीड किती दिलेला आहे, तर ॲव्हरेज स्पीड दिले 200. ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन इज इक्वल टू 200 किलोमीटर पर आवर. आणि अजून काय दिलेलं आपल्याला, तर ए पासून सी पर्यंत टायमिंग दिलेला आहे. ए पासून सी पर्यंत म्हणजे टाइम टेकन बाय द प्लेन फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट सी इज इक्वल टू 54 सेकंदमध्ये दिलेलं आहे, सेकंदमध्ये. आणि स्पीड किती दिलेला आहे, किलोमीटर पर आवर, आवरमध्ये दिलेला आहे आणि इथं सेकंदमध्ये दिलेलं आहे. म्हणून आपल्याला काय कन्वर्ट करावं लागेल, तर काय करावं लागेल, टाईम हे काय करावं लागेल, तर आवर्समध्ये करावं लागेल. कळलं, आवर्समध्ये करावं लागेल, कारण सेकंदमध्ये दिलं म्हणजे ते आवर्समध्ये करताना काय करावं लागतं, आवर्समध्ये करताना ऐका लक्षात बघा, तर काय करावं लागेल, इज इक्वल टू 54 अपॉन 3600 डिवाइड करावं लागेल, कारण 1 तास 1 आवर म्हणजे 3600 सेकंड्स होतात. आणि म्हणून आपल्याला 54ला सुद्धा 3600 डिवाइड करावं लागेल. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, तर डिस्टन्स काढायचं आहे. AC हा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पहिल्यांदा. खरं तर पाहिजे आपल्याला AB, पण आपल्याला डिस्टन्स कुठलाच माहिती नाही आहे, BC पण माहिती नाही, AC पण माहिती नाही. म्हणून आपण पहिल्यांदा AC हा डिस्टन्स फाइंड आउट करूया. म्हणजे आपल्याला काय, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, हा आपल्याला माहिती झालेला. त्याचा आधार घेऊया. डिस्टन्स म्हणजे आपल्याला AC पाहिजे, AC इज इक्वल टू स्पीड काय आपल्याकडं 200 आहे, टाईम किती आहे 54 अपॉन 3600 आहे. 0 0 कॅन्सल होईल, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 2ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे 3 किलोमीटर अंतर राहील. आता किलोमीटर काय घेतलं, तर 200 किलोमीटर आहे आणि हे काय केलेलं आहे, टाईम आपण आवर्समध्ये घेतलेला आहे. इथं आवर्स लिहूया आपण, इथं आवर्समध्ये आपण घेतलेला आहे आणि म्हणून 3 किलोमीटर, AC म्हणजे 3 किलोमीटर मिळालं. आता आपल्याला AB फाइंड आउट करायचं आहे. AC माहिती झाला आपल्याला, मग आपण साइन थीटा जर वापरला तर आपल्याला याचा आन्सर मिळेल. नाव इन राईट अँगल ट्रायंगल कुठला, ABC साइन 20 इज इक्वल टू AB अपॉन AC. तर साइन 20ची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती दिले बघा, 0.342. AB आपल्याला काढायचं आहे, AC माहिती आहे 3 आहे, देअरफॉर AB इज इक्वल टू 0.342 इंटू 3 आणि मग AB आपला फाइंड आउट होईल. देअरफॉर AB इज इक्वल टू किती मिळेल, 1.026 किलोमीटर आणि त्याचं रूपांतर मीटरमध्ये केलं तर किती मिळते बघा, इज इक्वल टू मीटरमध्ये जर रूपांतर केलं तर 1026 मीटर असं आपल्याला फायनल आन्सर मिळेल. लक्षात आलं का, पहा व्यवस्थित लक्षात घ्या.
एक्झाम्पल आणि सॉल्व करा.